अजित पवार यांच्या निधनानंतर महाराष्ट्राचं राजकारण एका गंभीर आणि अस्थिर टप्प्यावर येऊन ठेपलं आहे. जे नेते सत्तेचा समतोल मानले जात होते, जे सरकार आणि संघटनेचा कणा होते, ते अचानक राजकीय चित्रातून बाहेर पडले आहेत. महायुती सरकार असो किंवा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष, सर्वत्र एक स्पष्ट पोकळी जाणवते. मंत्रालयांमध्ये निर्णय थांबले आहेत, नेत्यांमध्ये अस्वस्थता आहे आणि कार्यकर्त्यांच्या मनात एकच प्रश्न: आता पुढे काय? अजित पवार हे केवळ उपमुख्यमंत्री नव्हते, ते सरकारचं पॉवर सेंटर होते. त्यांच्या उपस्थितीमुळेच भाजप आणि शिवसेना यांच्यातील समन्वय टिकून होता. आर्थिक आणि प्रशासकीय निर्णयांमध्ये त्यांचा शब्द अंतिम मानला जात होता. 2023 मध्ये राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये फूट पडल्यानंतर अजित पवारांनी घेतलेला निर्णय हा केवळ बंड नव्हता, तर एक ठोस आणि नियोजनबद्ध राजकीय रणनीती होती. आमदार, संघटना आणि संसाधनांवर त्यांनी पूर्ण नियंत्रण मिळवलं. 2024 मध्ये पक्षाचं नाव आणि निवडणूक चिन्ह त्यांच्या गटाला मिळालं आणि तेव्हाच स्पष्ट झालं, राष्ट्रवादीची खरी सत्ता अजित पवारांकडेच होती. आता त्यांच्या जाण्याने मोठा पॉवर व्हॅक्यूम निर्माण झाला आहे. उपमुख्यमंत्री पद रिक्त आहे, अर्थसारखी महत्त्वाची खाती अनिश्चित आहेत आणि सरकारचा 3 स्तंभांवरचा समतोल डगमगलेला दिसतोय. यामुळे महाराष्ट्राच्या राजकारणात एक मोठा प्रश्न उभा राहतो: अजित पवारांनंतर उपमुख्यमंत्री कोण आणि राष्ट्रवादीची कमान कोणाच्या हाती जाणार? पहिला पर्याय म्हणून चर्चेत आहे फॅमिली फर्स्ट फॉर्म्युला. सुनेत्रा पवार, राज्यसभेच्या खासदार, संयमी, वादविरहित आणि संघटनेत स्वीकारार्ह चेहरा. महिला नेतृत्व, भावनिक पाठिंबा आणि स्थैर्य, हे सगळं त्यांच्या बाजूने जातं. दुसरा नाव आहे पार्थ पवार. तरुण चेहरा, पवार आडनावाची मोठी ताकद, मात्र अनुभवाचा अभाव ही मोठी अडचण मानली जाते. म्हणूनच लगेच एवढी मोठी जबाबदारी देणं धोकादायक ठरू शकतं. जय पवार मात्र राजकारणापेक्षा पडद्यामागे राहणं पसंत करतात, म्हणून थेट सत्तेत येण्याची शक्यता सध्या कमी दिसते. दुसरीकडे पक्षातील वरिष्ठ नेतेही चर्चेत आहेत: प्रफुल्ल पटेल, छगन भुजबळ, सुनील तटकरे आणि धनंजय मुंडे. अनुभव, प्रशासनाची जाण आणि संघटनात्मक ताकद हा त्यांचा मोठा प्लस पॉइंट मानला जातो. शरद पवार आणि सुप्रिया सुळे यांचा प्रभावही दुर्लक्षित करता येणार नाही. जर पवार कुटुंब पुन्हा एकत्र आलं तर राष्ट्रवादीचे विखुरलेले गट एकत्र येण्याची शक्यता निर्माण होऊ शकते. मात्र अंतिम निर्णयात भाजपची भूमिका अत्यंत महत्त्वाची असणार आहे. सरकार स्थिर ठेवणारा, धोका न निर्माण करणारा आणि विश्वासार्ह चेहराच भाजपला हवा असेल. अजित पवार फक्त एक नेता नव्हते, ते सत्तेचा समतोल होते. आता प्रश्न फक्त खुर्चीचा नाही, अजित पवारांनी निर्माण केलेली ही पोकळी कोणी भरू शकणार का? याच प्रश्नावर महाराष्ट्राच्या राजकारणाची पुढची दिशा ठरणार आहे.